महिला विधेयकाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची आज पत्रकार परिषद असणार। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही उपस्थित असतील। महिला आरक्षण विधेयकासंदर्भात इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष्य करणार असल्याची सूत्रांची माहिती। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिंदेंची टीका। राज्याप्रमाणे देशातही लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवतील असंही वक्तव्य। काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाचा खून केला। काँग्रेसमुळे अनेक बहिणी आमदार खासदार होण्यापासून वंचित राहणार। 70 कोटी महिलांच्या अधिकारांवरती गदा आणण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे। बावनकुळेंची काँग्रेसवर सडकून टीका। नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली। राणांसह अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करा। लोकांनी निवडणुकीमध्ये जिरवली तरी शुद्धीवर येत नाहीत। राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांची टीका। तर नवनीत राणा यांच्याकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहेत। नवनीत राणा यांचा पलटवार। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान करतील, फडणवीस करतील, राणांचं वक्तव्य। खानची खानावळ तुम्हीच चालवली आहे। सलमान शाहरुख तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात। संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। सलमान शाहरुखचे चित्रपट कशाला हवेत असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा जनाक्रोश मोर्चा। 21 एप्रिलला मुंबईमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन। जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान मोर्चा असेल। फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील। विश्वाचं संविधान हे वेद आहेत, गोविंदगिरी महाराज यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये गोविंदगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे। भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर झालेला आहे। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता आहे। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते। भोंदू खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी असणार आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणी कंपनीतील भरती केलेल्यांच्या कागदपत्रांची चौकशी होणार। टीसीएस मधील उच्चपदस्थ सूत्रांची माहिती। धर्मांतर प्रकरणी कंपनीमध्ये आणखी काही दुवे असण्याची शक्यता आणि त्याचमुळे तपास होणार। टीसीएस कडून महाराष्ट्रामध्ये तुर्तास भरती थांबवल्याचं वृत्त। टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी होणार। वारंवार लोकेशन बदलून निदाचा तपास यंत्रणांना चकवा। नाशिकमध्ये धर्मांतरणाचा आणखी एक प्रकार समोर। संशयित आरोपी तंजीर इनामदार याला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एका विशिष्ट धर्माच्या रिवाजातून दारू पाजून तरुणीवरती अत्याचार केल्याचा आरोप आहे। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणीचं लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीकडून जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर झालाय। फॉरेन्सिक लॅबने डेटा रिकव्हर केलेला आहे। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर आहे। 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढलेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढलेत। ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींसोबत मैत्री करायचा। पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे। भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डेटा कव्हर झालेला आहे, रिकव्हर झाला असून खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता आहे। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओज डिलीट केले होते। भोंदू खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। नाशिक, अमरावती, मुंबईमध्ये शाळेच्या नावाने स्कूल जिहाद। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप आहे। बाहेर शाळेचा बोर्ड लावून आतमध्ये मशीद उभी केल्याचा आरोप आहे। अनधिकृत शाळा उभारण्यामागच्या हेतूची चौकशी व्हावी अशी सोमय्या यांनी मागणी केली आहे। अकोल्यात लव्ह जिहादने पुन्हा एकदा तरुणीचा बळी घेतलाय। भाजपचे खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप। तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळली आहे। पीडितेचं धर्मांतरण करून नाव बदलल्याचाही आरोप आहे। राळेगाव आदिवासी मुलींच्या तस्करी प्रकरणी ऑडिओ क्लिप समोर आली आहे। शहरातील तरुणी आणि तिच्या मित्राचं फोनवरचं संभाषण, त्यातून मानवी तस्करीची मोडस ऑपरेंडी समोर आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचाही आरोप केला जातोय।
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस मैदानामध्ये आजपासून 2 दिवस प्रचार करणार। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांना उमेदवारी। सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली आहे, आम्ही ती जपणारच। दादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू आहेत। बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरामध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळेस सुनेत्रा पवार यांचा नागरिकांसोबत संवाद। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात झाली आहे। गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं। शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो गायब आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे। अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 FIR आता महाराष्ट्र CIDकडे वर्ग। दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही, तपासाची व्याप्ती वाढणार। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम आहे। सदावर्ते यांच्याकडून प्रताप सरनाईक यांचा गांडूळ असा उल्लेख। अहिल्यानगर शहरामध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन। सुरेश चव्हाण यांची शरद पवार यांच्यावरती यावेळेस खालच्या भाषेत टीका बघायला मिळाली आहे। पवार हे एकादशीच्या दिवशी मटण खातात असाही त्यांनी आरोप केलाय। नागपूरमध्ये मातृसेवा संघाचा 105वा वर्धापन दिन कार्यक्रम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते परिचारिका प्रशिक्षण केंद्रातून नूतन इमारती नामफलकाचं लोकार्पण। भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कमलाताई होसपेट यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिलेला आहे। अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांमध्ये खडाजंगी। भाजपचे विवेक कोल्हे आणि आमदार आशुतोष काळे समर्थकांमध्ये वाद। प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत वाढल्यानं परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण। नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून 305 ग्रॅम वजनाच्या 5 एक्सिस या गोळ्या जप्त। या गोळ्यांवरती मर्सिडीज असं छापलं होतं। या गोळ्या तिथे मुद्दाम ठेवल्याचा विनीतच्या वकिलांचा दावा आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी। कांदलगाव तसेच आसपासच्या भागामध्ये देखील अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्येही गारपिटीसह मुसळधार पाऊस। बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ या गावांना पावसानं झोडपलंय। दर्शनाळ येथील अर्जुन गाडीकर या शेतकऱ्याच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं गहू, ज्वारी, कांदा पिकं भिजून गेलेली आहेत। पुण्याच्या इंदापूरमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। इंदापूरच्या कांदलगाव, हिंगणगाव, सरडेवाडी पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात। कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे।